नमस्कार, माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रहो, 21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. 5000 वर्षापूर्वीचा योगा आज परत जागतिक स्तरावर पोहोचलेला आहे. त्याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विमल डोळे मॅडम. जाणून घेऊया योगाबद्दलची माहिती. त्याची थीम असते माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हा योग दिवस आपण साजरा करतो. 2015 पासून चालू झालेला हा योग दिवस आता 2027 आजतागायत आपण दरवर्षी बघतो की वेगवेगळी थीम आहे. या वर्षीची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग. आपण बऱ्याच प्रकारचे व्यायाम करतो, प्रत्येक व्यायामाचा हा वेगळा फायदा असतो. योगामुळे आपल्याला शारीरिक लवचिकता मिळते, आपले स्नायूंना स्ट्रॉंग होण्यास मदत होते. योगाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे योगामुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यास मदत होते. आपल्या धकाधकीच्या जीवनात रोज आपण वेगवेगळ्या स्ट्रेस खाली जात असतो आणि योगामध्ये प्राणायाम असल्यामुळे आणि बॅलन्सिंग आसन असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बॅलन्सिंग पोजेस असल्यामुळे आपल्याला ताणतणाव पासून थोडीशी मुक्तता मिळते. बाकीचे व्यायाम करतो आपण, पण योगामुळे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी, संतुलन, आपली रक्ताभिसरण संस्था चांगली राहण्यास मदत होते. तसेच आपली पचन संस्था ही काही आसनं केल्यामुळे ती व्यवस्थित राहते. प्रतिकार क्षमता योगामुळे वाढते. वजन थोड्याफार प्रमाणात आपण योगामुळे कमी करू शकतो, पण बाकीचे व्यायामही आपल्याला योगाबरोबर करायला हवेत जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर. योगा दिनी आपण योगा करून वर्षभर योगा करूयात. वर्षभर नाही जमलं, आठवड्यातून एक दिवस तरी किमान योगा करूयात, असा हा संकल्प या दिवशी करून योगा दिना. नमस्कार, माझं लातूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी डॉक्टर विमल डोळे, सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे कार्यरत आहे. 21 जून हा योगा डे म्हणून आपण सर्व भारतभर साजरा करतो. या 21 जूनच्या योगा दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी एक थीम आयोजित केली जाते आणि यावर्षीची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग. म्हणजे योगा केल्यानं आपलं जी एजिंग प्रोसेस आहे ती आपण एक हेल्दी ठेवणार आहोत. तर याच पार्श्वभूमीवर मी काही योगाचे आसनं करणार आहे, ज्यामधून आपल्याला फ्लेक्झिबिलिटी किंवा आपली मसल स्ट्रेंथ ही आपल्याला जतन करून ठेवता येते आणि ह्यामुळे आपण हेल्दी एजिंगकडे एक स्टेप जातो. तर काही आसनं मी करून दाखवते. नमस्कार. प्रथम मी आसन जे करणार आहे ते आहे वृक्षासन. वृक्षासनामध्ये आपल्याला आपला जो डावा पाय आहे एकाच पायावर आपल्याला उभं राहायचं आहे. जसं वृक्षाची मूळ एक अखंड मूळ जमिनीत असते तसं आपल्याला एक पाय जमिनीवर ठेवायचा आहे आणि दुसरा पाय आपला मांडीच्या तिथे आपल्याला तो तिथपर्यंत न्यायचा आहे. हे असं. आणि मग प्रार्थना पोज मध्ये आपल्याला यायचं आहे. वृक्षासनाचं महत्व म्हणजे हे आसन आपल्याला बॅलन्सिंगसाठी खूप महत्वाचं आहे. समतोल साधायचा असेल मानसिक शारीरिक तर वृक्षासन आपण दररोज केलंच पाहिजे. याचंच मॉडिफिकेशन म्हणजे आपण हात वरती नेऊ शकतो. प्रगत आसनाचा हा एक प्रकार आहे. यातच तुम्ही डोळे बंद करून जर स्थिर राहिलं तर अतिउत्तम. असंच आपल्याला दुसरा पाय आपल्या डाव्या मांडीवर नेत आपल्याला हे आसन करायचं आहे. मी म्हटलं की समतोल ह्या आसनामध्ये खूप महत्वाचं आहे. दुसरं आसन जे करणार आहे ते विमानासन. विमानासन हेही आपल्याला प्रामुख्याने प्रगत आसनामध्येच पाहायला मिळते. यानेही आपल्याला शरीराचा समतोल साधण्यास मदत होते. यामध्येही आपल्याला एका पायावर उभं राहून दुसऱ्या पायाने आणि आपल्या टॉर्सो ज्याला म्हणतो आपण की पोट आणि पाठीने आपल्याला याच्यावर समतोल साधायचा आहे. यामध्ये प्रथम आपण सरळ उभं राहायचं, मग थोडंसं वाकत वाकत खाली जात आपला सगळा भार उजव्या पायावर नेत डावा पाय हलका जमिनीला समांतर ठेवायचा आहे आणि दोन्ही हात विमानाच्या पंख्यासारखे आपल्याला पसरवायचे आहेत आणि पूर्ण भार हा आपल्याला उजव्या पायावर पेलवायचा आहे आणि दृष्टी समोर ठेवायची आहे. याने आपल्याला काफ मसल, आपले ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग्स याची स्ट्रेंथ वाढवायला मदत होते. तसेच आपला स्पाइन याची फ्लेक्झिबिलिटी पण याने आपल्याला मिळते. असंच आपल्याला दुसऱ्या पायावर करायचं आहे. हळू पाय वर नेत दोन्ही पाय एक पाय
जमिनीवर आणि दुसरा पाय वरती नेत हात आपल्याला पंख्यासारखे पसरवायचे आहेत आणि जमिनीला समांतर असं विमानासारखं या पोजमध्ये जायचं आहे आणि थोडंसं स्थिर राहायचं आहे. हे झाले उभे राहूनचे आसन. नंतरचं खूप महत्वाचं आसन म्हणजे वज्रासन. जेवल्यानंतर एकच आसन अतिशय नंतरचं महत्वाचं आसन म्हणजे वज्रासन. वज्रासन आपल्याला पचन संस्था सुधारण्यासाठी मदत करते. हे एकच आसन आहे की आपण जेवल्यानंतर करू शकतो. वज्रासनामध्ये आपल्याला दोन्ही मांड्या पालत्या घालून बसायचं आहे. आपले ग्लूट्स जे आहेत ते आपल्या हिलला टच झाले पाहिजेत. त्या पद्धतीने आपल्याला बसायचं आहे. या आसनाने आपल्याला आपले हॅमस्ट्रिंग्स आणि पेल्विक मसल्स स्ट्रॉंग होण्यास मदत होते. थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. मी सुप्त वज्रासन करत आहे आणि मग हळूच पाठीमागे जायचं आहे. पहिला आपण शोल्डर पर्यंत वाकूयात. मग हळूच शोल्डर खाली नेत डोकं जमिनीला टेकवायचं आहे आणि आपले हात आहेत ते आपल्याला मागे जमिनीला टेकवायचे आहेत. डोकं पाठ अधांतरी असली पाहिजे आणि फक्त तुम्ही ग्लूट्स आणि तुमचे हिल एकमेकांना टच झाले पाहिजेत. अशा पद्धतीने थोडं सेकंड्स या आसनामध्ये थांबायला पाहिजे. हळू हात वर नेत हलकं अँकलला पकडायचं. एल्बोज जमिनीला टेकवायचे. एल्बोजच्या सहाय्याने आपल्याला हळूच वरती यायचं आहे. नंतरचं महत्वाचं आसन हलासन. नावच आहे त्याचं हलासन. म्हणजे आपल्या शरीराची पोज ही नांगरासारखी बनते. हलासनामध्ये आपल्याला झोपायचं आहे. मग गुडघे आणि पाय आपल्या गुडघ्यात मोडायचे. हात अँकलला टच झालेले. नंतर हळूच पाय उचलून वरती 90 डिग्री अँगल मध्ये न्यायचे. आपल्या हाताने आपल्या ग्लूट्सला सपोर्ट करत आपली बॉडी उचलायची. अशा पद्धतीने उचलायची की आपल्याला मानेला त्रास नाही झाला पाहिजे. आणि मग हळूच पाय आपले जमिनीकडे न्यायचे आणि जमिनीला टेकवायचे. हळूच पाय उचलत परत 90 डिग्री अँगल मध्ये आणत हळूच आपल्याला ते जमिनीला टेकवायचे आहे. पोटाचा व्यायाम याने चांगला होतो. पोटाचा फॅट जे असतं व्हिसरल फॅट ते आपल्याला कमी होण्यास मदत होते. पूर्ण शरीराचा व्यायाम होतो या आसनाने. नंतरचं जे आसन करायचं आपल्याला ते आहे चक्रासन. चक्रासन हे आपल्याला सर्व आपल्या बॉडीची स्ट्रेच करण्यास मदत करते. चक्रासनामध्येही तसंच आपल्याला गुडघे आपले पाय आपल्याला ग्लूट्स कडे न्यायचे. असे फ्लेक्स करून ठेवायचे पाय. हळूच आपले हात पण आपल्याला आपल्या डोक्याजवळ नेत नेत आपल्याला आपलं पूर्ण टॉर्स म्हणजे पूर्ण हे कोर आणि बॅक उचलायचं आहे. जमिनीपासून उचलायचं आहे. त्यासाठी आपल्याला आपले जे हात आहेत ते असे तळवे आपल्या डोक्याच्या साईडला ठेवायचे आणि मग हळूच डोकं पाठ शरीर उचलायचं आहे. आणि मग आपले तळवे जे आहेत ते आपल्या डोक्याच्या पायाच्या साईडच्या दिशेने आले पाहिजेत. पाठीचा अतिशय स्पाईनचा अतिशय उत्तम व्यायाम होतो यांनी आणि सगळी बॉडी स्ट्रेच होते. म्हणून हे आसन आम्ही सर्वात शेवटी करतो. याचे खूप फायदे आहेत. आणि थोडंसं काही सेकंद स्थिर राहायचं आहे. हळूच पहिले डोकं जमिनीला ठेवायचं मग खाली यायचं. अशा पद्धतीने आपण जर दररोज थोडे थोडे आसनं केली तर आपल्याला आपल्या शरीराला फ्लेक्झिबिलिटी येण्यासाठी आणि आपले मसल्स स्ट्रेंथ होण्यासाठी मदत होते. योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. योग करा, निरोगी राहा. थँक्यू सो मच.
पुढचं आसन आहे सुप्त वज्रासन. प्रथम आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे. वज्रासन आपल्याला आपली पचन संस्था चांगली होण्यास मदत करते. थोडंसं आपल्याला आपल्या पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि बसायचं आहे. मागे आपल्या टाचेवर बसायचं आहे. हळूच टाचेवर बसल्यानंतर आपल्याला दोन्ही हात आपले आणि आपलं पोट बॅक मागे न्यायचं आहे. हळूहळूच करायचं आहे. कुठलंही आसन हे हळूहळू आणि श्वसनासोबत करायचं आहे. डोकं जमिनीला टेकल्यानंतर पाठ आपली आणि पोट असं वरती राहायला पाहिजे. ते जमिनीला टेकता कामा नये आणि हात आपले पूर्ण मागे. बॅक मसल आणि पोटासाठी ह्या वज्रासन अतिशय छान आहे. हात वरती नेत आपल्याला हळूच उठायचं आहे. दुसरं आणि महत्वाचं आसन म्हणजे हलासन. हल म्हणजे नांगर. याला आपण आपली बॉडी ही अतिशय त्याच प्रकारे दिसते जेव्हा आपण त्या आसनामध्ये जातो. हलासन करण्यासाठी आपल्याला सुपाईन पोझिशन मध्ये झोपायचं आहे आणि आपले पाय हे आपल्या ग्लूट्स जवळ आणायचे आहेत आणि मग 90 डिग्री अँगलने ते वर उचलत आपल्या हाताने आपल्या ग्लूट्सला आधार द्यायचा आहे आणि ते पूर्ण वर उचलायचं आहे जमिनीपासून. आणि मग हळूहळू या आसनाला जाताना हळूहळू पाय आपल्याला जमिनीकडे न्यायचे आहेत आणि पूर्ण शरीर बाद झाला पाहिजे. अशा पद्धतीने पोटाची चरबी कमी होण्यास या आसनाचा या आसनाने खूप फायदा होतो. नंतरचं जे आसन आहे त्या आसनामध्ये पण आपल्याला आपलं शरीर वरच उचलायचं आहे. 90 डिग्री अँगल मध्ये पाय नेल्यानंतर आपल्याला चक्रासन करायचं आहे. पाय हे आपल्याला खालीच ठेवायचे आहे. हात डोक्याच्या वरती, तळवे डोक्याच्या साईडला आणि हळूच आपल्या पूर्ण शरीराला उचलायचं आहे. आणि मग उचलल्यानंतर आपले तळवे हे असे आपल्या पायाच्या दिशेने राहिले पाहिजेत. पूर्ण शरीर आपल्या पायांवर आणि शोल्डरवर. या आसनाने शोल्डर आपली मजबूत होते, पाय पण मजबूत होतात, हॅमस्ट्रिंग मजबूत होतात आणि पूर्ण बॉडी स्ट्रेच होते. पोटाचा आणि पाठीचा अतिशय उत्तम व्यायाम होतो. पायींचाही खूप छान प्रकारे व्यायाम होतो. आणि हळूच मग आपल्याला खाली यायचं आहे. डोकं जमिनीला टेकवत आपले पोट आपलं खाली न्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्वांगीण आसन आहे. चक्रासन मध्ये पूर्ण बॉडी स्ट्रेच होते म्हणून हे आपण शेवटी करतो. अशा पद्धतीने इथे मी काही आसनं केलेत. योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. योग करा, निरोगी राहा. थँक्यू सो मच.